अक्षय तृतीयेनिमित्त आपण बनविणार आहोत गुळाची सांजुरी। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे, थोडा जाडसर आहे, आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आता हा रवा आपण लालसर भाजून घेऊ। लालसर भाजून घेतला। आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी रवा घेतलाय तर 2 वाटी पाणी टाक। आता हा गूळ आणि पाणी उकळतं आहे तेव्हा 1 छोटा चमचा आपल्याला साखर घालायची। पाहायचं आहे पाक म्हणजे चासणी पाहिजे आहे, तर त्यासाठी आपण जेव्हा टाकतो तेव्हा थोडासा त्याला किंचितसा तार हवा। या प्रकारे करूया। या पाकात आपल्याला 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे आहे। या प्रकारे आपल्याला पाक गाळून घ्यायचा आहे। त्याच्यात घालूया 1 छोटा चमचा खसखस। एक छोटा चमचा वेलची पावडर, वेलदोडा पावडर। हा सांजा आपल्याला आता 2-3 तास चांगला मुरू द्यायचा आहे। जेवढा तो चांगला मुरेल तेवढा तो छान फुलेल। आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात हे खोबरे टाकायचे आहे। पोळीच्या पारीसाठी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले। चिमूटभर मीठ टाकूया। आणि 1 मोठा चमचा तूप घेतलेले आहे। ते कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याच्यात टाकूया। पाणी घालून मळून घेऊया। पीठ घट्ट मळायचे। घट्ट असं गोळा मी कणकेचा मळून घेतला। घट्ट गोळा मळला तर पाते चांगले होते। घट्ट असा कणकेचा गोळा करून हे पीठ अर्धा तास मुरवण्यासाठी ठेवायचे। आपला छान असा सांजा फुलून आलेला आहे, छान असा तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यात टाकूया खोबरे।
कणिक घट्ट मळली तर पाती छान होतात. हे दूध घेतले आणि आपण त्याला कापूस लावून घेतलेला आहे. तेल तापून झालेले आहे. दोघी बाजूनी छान असे लालसर तळून घ्यायचे. आता आपण हे आजूबाजूचे जे काठ होते उरलेले त्यांनाही शेप देऊन दिला आणि आता तेही तळून. किती छान चिरोटे झाले चहा सोबत खाण्यासाठी. अक्षय तृतीया स्पेशल गुळाची सांजोरी खूप छान झालेली आहे. या सांजोरीच्या काठापासून आपण चिरोटेही तयार केले आहेत. ते चहासोबत खाऊ शकतात. ही रेसिपी तुम्ही बनवा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. खात राहा, सांगत राहा. धन्यवाद.